तर कवितेचं नाव आहे दुर्पा मावशी एक वाघीण. दुर्पा मावशी एक वाघीण. झोपडपट्टीत नशेचा गजबजा, झोपडपट्टीत नशेचा गजबजा, दारुड्यांची सत्ता भांडणाचा घाट, दारुड्यांची सत्ता भांडणाचा घाट. पण तिथं एकाच नावाची हवा होती, पण तिथं एकाच नावाची हवा होती. दुर्पा मावशी माझी वाघीण होती, दुर्पा मावशी माझी वाघीण होती. कोणासमोर ही ती झुकत नव्हती. पिक्चर बघितलाय थोडस त्याच्यासारखं पुष्पा आहे की नाही, चिठेगा नाही झाला तर त्याचा मी थोडस नवीन ट्रेंड तुम्हाला दाखवतो. तर कोणासमोर ही ती झुकत नव्हती. भांडण असो वा मारामारी, भांडण असो वा मारामारी, समोर कोणी तिच्या टिकला नाही. भांडण असो वा मारामारी, समोर कोणी तिच्या टिकला नाही. एका झडपेत भल्या भल्यांना ती लोळवत होती, एका झडपेत भल्या भल्यांना ती लोळवत होती. दुर्पा मावशी माझी वाघीण होती, दुर्पा मावशी माझी वाघीण होती. कोणासमोर ही ती झुकत नव्हती. पैलवानासारखी ती उभी राहायची, पैलवानासारखी ती उभी राहायची. अख्ख्या झोपडपट्टीतली दादागिरी मोडून काढायची. पैलवानासारखी ती उभी राहायची, अख्ख्या झोपडपट्टीतली दादागिरी ती मोडून काढायची. अन्यायाविरुद्ध ती कायम लढत होती, अन्यायाविरुद्ध ती कायम लढत होती. दुर्पा मावशी माझी वाघीण होती. कोणासमोर ही ती झुकत नव्हती. दुर्पा मावशी माझी वाघीण होती. कोणासमोर ही ती झुकत नव्हती. शब्द तिखट, शब्द तिखट नजर जबर, शब्द तिखट नजर जबर म्हणजे इरसाल शिवाय देत होती बरं का. मी तर लिहू शकणार नाही, कवितेत मांडू शकणार नाही, परंतु शब्द तिखट नजर जबर म्हणून होती ती खुद गब्बर. शब्द तिखट नजर जबर म्हणूनच होती ती खुद गब्बर. खुद गब्बर हा शब्द झोपडपट्टीतला आहे बरं का. कोणाच्याही बाला ती घाबरत नव्हती, कोणाच्याही बाला ती घाबरत नव्हती. दुर्पा मावशी माझी वाघीण होती. कोणासमोर ही ती झुकत नव्हती. वयाने ती थकत गेली, वयाने ती आता थकत गेली. नजर तिची कमजोर पडत गेली, वयाने ती थकत गेली. नजर तिची कमजोर पडत गेली. शुगर तिची वाढत होती, शुगर तिची वाढत होती. दुर्पा मावशी माझी वाघीण होती. कोणासमोर ही ती झुकत नव्हती. जेव्हा तिच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं, जेव्हा तिच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं, तिला भेटायला गेलो आणि तिच्या तब्येतीची चौकशी करायला मी गेलो आणि तिच्या डोळ्यात मी पहिल्यांदाच पाणी पाहत होतो. वाघाची ती मांजरीन झाली होती असं मला वाटलं आणि म्हणून मी लिहिलं. जेव्हा तिच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं, मन माझं सुन्न सुन्न झालं, मन माझं सुन्न सुन्न झालं. चक्कर थांबत नाही रे बाबा, चक्कर थांबत नाही रे बाबा. मला ती एकसारखी म्हणत होती. चक्कर थांबत नाही रे बाबा, मला ती एकसारखी म्हणत होती. या ठिकाणी प्रशांत जोशी सरांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं या ठिकाणी आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करूया. कारण माझ्यासारख्या कायम करणारे आमचे सर या ठिकाणी त्यांचं माझ्या कवितेच्या सादरीकरणाच्या वेळेचं आगमन झालं. कारण दुसरं शर्करा योग त्याला म्हणतात, तो असावा असं मला वाटतंय. तर जेव्हा तिच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं, जेव्हा तिच्या डोळ्यात मी पाणी पाहिलं, मन माझं सुन्न सुन्न झालं. चक्कर थांबत नाही रे बाबा, मला ती म्हणाली, चक्कर थांबत नाही रे बाबा. मला ती एकसारखी म्हणत होती. दुर्पा मावशी माझी वाघीण होती. कोणासमोर ही ती झुकत नव्हती. शेवट आहे आता कविताचा, मी शेवट करतो. एके संध्याकाळी बातमी आली, एके संध्याकाळी बातमी आली, वाघीण माझी निघून गेली. एके संध्याकाळी बातमी आली, वाघीण माझी निघून गेली. आता पदर कमरेला खोवून, आता पदर कमरेला खोवून लढताना ती दिसणार नव्हती. आता पदर कमरेला खोवून ती लढताना मला दिसणार नव्हती. दुर्पा मावशी माझी वाघीण होती. कोणासमोर ही ती झुकत नव्हती. शेवट आहे. तिच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालत आहे. आता मी तिच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे म्हणजे भांडण मारामारी करत नाही बरं का. तिच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालत आहे. लेखणी घेऊन लिहित आहे, लेखणी घेऊन लिहित आहे.
रडायचं नाही लढायचं, रडायचं नाही लढायचं, तिच्या जगण्याची रीत होती. रडायचं नाही लढायचं, तिच्या जगण्याची रीत होती. दुर्गा मावशी माझी वागीण होती, कोणासमोरही ती झुकत नव्हती. धन्यवाद.